नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत. बातमी मावळमधली आहे. मावळमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय. ऑक्सिजन न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. त्यावेळेला रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. देहूरोडमधल्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अनीस शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. अनीस, हा नेमका काय प्रकार आहे, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? शीतळानगर देहूरोड हद्दीतला एक 28 वर्षीय तरुण होता. त्याला काही त्रास जाणवल्याने त्याला देहूरोड रुग्णालयात शुक्रवारी त्याच्या नातेवाईकांनी आणले. त्यावेळेस त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता, म्हणून त्याची जी आहे कोविड तपासणी करण्यात आली आणि त्याला पुढील उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले. 2 दिवसानंतर हा तरुण जो आहे तो पुन्हा रुग्णालयात आला. त्याला वायसीएम मधून औषध उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. आज जो तो रुग्ण आहे तो पुन्हा कॅन्टोन्मेंट रुग्णालयात बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आला आणि त्यानंतर त्याला डॉक्टरनी तपासणीसाठी घेतलं. ऑक्सिजन वेळेवर त्याला लावला गेला नाही. त्याची ऑक्सिजन लेवल जी आहे ती खालवली आणि त्या कारणाने त्याला अधिक त्रास होऊ लागला. वेळेवर त्याला ऑक्सिजन नाही मिळाला, या कारणाने त्या तरुण रुग्णाचा जो आहे तो मृत्यू झाला, असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात गोंधळ घातला. हॉस्पिटलच्या ज्या खिडक्यांची काचांची तोडफोड केली. रुग्णातील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. अतिशय मोठा गोंधळ या रुग्णालयात झाला आणि त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना बोलवलं. पोलीस काही वेळातच हॉस्पिटलमध्ये आले आणि सगळं जे गोंधळ घालणारी होती, सध्या आता या ठिकाणी काही मोजकीच घरची मंडळी आहे, गोंधळ करणारी या ठिकाणाहून पसार झालेली आहेत. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. अतिशय तणावपूर्ण वातावरण या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल आहेत. बिलकुल. आणि कर्मचाऱ्यांना देखील बेदम मारहाण झाल्याचं इथे या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे. त्यांना त्याबद्दल नेमकं काय सांगताय? कर्मचारी खरं तर हा जो सगळा मॉब होता हा डॉक्टरांना मारण्यासाठी जो आहे तो दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करता, परंतु सुरक्षा रक्षक आणि काही त्यातलेच जे तरुण आहेत ते हा सगळं प्रकार मिटवण्याचं काम करतो. परंतु मॉब अतिशय संतापजनक पद्धतीने शिवीगाळ करत रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न करता आणि जो कर्मचारी हातातील त्याला मारहाण करत होता, असा काही प्रकार होता. त्यातच सफाई कर्मचारी आणि एक सिक्युरिटी गार्ड यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये. बिलकुल. मृतदेह सध्या कॅन्टोन्मेंट रुग्णालयातच ठेवण्यात आलेला आहे. अद्याप या रुग्णातून मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी वायसीएम येथे पाठवण्यात येणार आहे, परंतु अद्याप मृतदेह पाठवण्यात आलेला नाहीये. बरं अनीस, परिस्थिती तणावपूर्ण आहे असं आपण म्हणताय. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत असं देखील आपण सांगितलंय. पण हे मारहाण करणारे जे कोण नातेवाईक होते त्यांचा काही शोध लागू शकलाय का? ते पसार झाल्याचं समजलं होतं, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे बहुतेक या ठिकाणी थांबलेले जे बघे होते तेही या सगळ्या व्हिडिओ चित्रीकरण करत होते. या सर्वांचा पुरावा हाताशी घेऊन पोलीस जे आहेत ते आता पुढील कारवाई करतील आणि या प्रकरणामध्ये जर रुग्णालयाने तक्रार दिली तर या मारहाण करण्यावरती निश्चित कारवाई होईल. बिलकुल. अनीस, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.